आमदार रोहित पवार आपल्यासोबत आहेत. सर, काल ज्या प्रकारे पडळकर यांच्या काही कार्यकर्ते होते त्यांच्यामध्ये आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये जुंपली, विधान भवनासारखं पवित्र ठिकाणी अशा प्रकारचं कृत्य होणं कितपत योग्य आहे? नाही, एक तुम्ही समजून घ्या की आव्हाड साहेबांना मेसेज सुद्धा आले होते, व्हॉट्सअप आले होते की तुला मारून टाकलं जाईल, आई बहिणीबद्दल बोललं होतं, त्या मुलीबद्दल बोललं होतं. आणि मग जेव्हा काही पत्रकारांनी कॉन्टॅक्ट केला, तिथल्या गावच्या लोकांनी आम्हाला सांगितलं तो जो दम देणारा जो कार्यकर्ता होता तो नवीन आका इन मेकिंग जे गोपीचंद पडळकर आहेत त्यांचा तो कार्यकर्ता, तो काय विकतो तर गांजा विकतो, अशी लोक. आणि काल जर आपण बघितलं तर भाड्याचे गुंड आणून तुम्ही अधिवेशनामध्ये इथं कायदा बनवला जातो, तिथंच कायदा तोडताय. आव्हाड साहेबांवर टार्गेट केलं जातं. आव्हाड साहेब न्याय मिळाले म्हणून नितीन देशमुखवर तिथं तुम्ही मारामारी करता. म्हणजे जिथं कायदा बनवला तिथं कायदा तोडला जात असेल तर लोकांचा विश्वास या कायदी मंडळावर, या संविधानाच्या मंदिरावर कसा त्या ठिकाणी बसणार आहे? त्यामुळे कालचा संदेश हा अतिशय चुकीचा महाराष्ट्रामध्ये गेलेला आहे. नक्कीच तुम्ही जे म्हणताय की गांजा विकणारे वगैरे आहेत वगैरे, ह्या सगळ्याचे कुठले पुरावे आहेत? हे आता लोकांनी फोन करून आव्हाड साहेबांना सांगितलं, जेली मेसेज केला तुला मारून टाकतो, तो त्या वृत्तीचा आहे असं आम्हाला कळालंय. आणि जो काल पकडला त्यावर तो मोकोको आहे. आता बाकी 3 अजून सापडले नाही, सापडल्यानंतर आपल्याला कळेल. तुम्ही जे फलक घेतलाय न्यू आका इन मेकिंग गुंडाराज, नेमकं कोण गुंडाराज, नेमकं कोणाला उद्देश? नाही, महाराष्ट्रात गुंडाराजच आहे ना. तुम्ही अधिवेशनामध्ये येऊन गुंड आणता आणि मारामारी करता, मग ह्याला गुंडाराजच म्हणणार. म्हणजे रस्त्यावर काय चाललंय हे लोकांनी बघितलेलं आहे. रेप वाढलेत, लहान मुलींवर अत्याचार वाढलेत, मर्डर वाढलेत, डकेती वाढली आहे. त्याच्याचबरोबर अधिवेशनामध्ये येऊन जर गुंडागर्दी केली जात असेल तर ही काही झुंडशाही आणि गुंडाशाही ही कशी आपल्याला योग्य वाटेल? महाराष्ट्र हे कधी सपोर्ट करणार नाही. मात्र या लोकांना आत येण्यासाठी पासेस जे मिळाले होते, सुरक्षेच्या दृष्टीने सुद्धा हा महत्त्वाचा प्रश्न आहे. मला वाटत नाही त्यांना पासेस दिले होते. जेव्हा एखादा सत्ताधारी आमदार येतो त्याला असं वाटतं की त्याच्या कार्यकर्त्यासमोर त्याची इज्जत राहिली पाहिजे. त्यामुळे 10-20 लोक असे माझा कार्यकर्ता आहे तुम्ही सोडा, आणि तिथं मग कदाचित प्रेशर आणलं जात असेल. आणि त्या अनुषंगाने या 4 लोकांकडे पासेस होते नव्हते हे आपल्याला बघावं लागेल. पण अशा पद्धतीने काही सत्ताधारी आमदार तिथं वागतात, त्या अधिकाऱ्याची चूक असली तरी मी पूर्णपणे ते चुकीचेच असं नाही. कधी कधी काही लोकांवर कारवाई सुद्धा झालेल्या आहेत. त्यामुळे बिचारे कारवाईला घाबरून सत्ताधारी आमदार कशाला आपण नादी लागायचं, आणि मग असे कार्यकर्ते आत घेऊन आणले गेले आणि त्यांनी गुंडाशाही इथं केली. मात्र इथे याच्या अगोदरही तुम्ही जसं म्हणताय की त्यांना धमकीचे फोन आले होते आव्हाडांना, त्याच्यानंतर त्यांना शिवीगाळी देखील करण्यात आली, त्यानंतरही ही कुठली कारवाई केली नसल्यामुळे हे मारहाणीपर्यंत. नाही, विरोधी पक्षातल्या कोणालाही प्रोटेक्शन सरकारकडनं तिथं दिलं जात नाही. आम्ही बोलत असलो म्हणजे आमचं मत आहे की आमदारांना धमक्या येत असतील तर उद्या जाऊन कोणालाही धमक्या येतील, तुम्हाला येतील, आपल्या घरातल्या लोकांना येतील की हे दे, पैसे दे, हे कर, लग्न कर, नाहीतर तुझ्याकडे बघतो. अशी गुंडाशाही हळूहळू त्या ठिकाणी वाढू शकते. त्यामुळे ही दडपशाही आणि गुंडाशाही कुठेतरी थांबली पाहिजे. कारण हा जो संदेश आहे की आमदारांना बोललं तरी चालतं आणि काही होत नाही, हा जर मेसेज चुकीचा गेला तर उद्या जाऊन सामान्य लोक या महाराष्ट्रामध्ये फिरत असताना घाबरून राहतील असं आम्हाला वाटतं. एक शेवटचा प्रश्न होता की काल तुम्ही आझाद मैदानावर भडकलेले दिसलात, तर काय नेमकं कारण? का नाही भडकणार? आता तुम्ही 4 तास आम्हाला गंडवत ठेवलं. आमदार आणि माझ्या मंत्र्याला सुद्धा तुम्ही जर गंडवताय की हा इकडे तो तिकडे, मग गरीब माणूस तुमच्याकडे आल्यानंतर तुम्ही त्याला काय फिरवत ठेवणार आहे का? जसं बीडमध्ये आपण बघितलं तर तो मुंडेंचा जो मर्डर झाला त्याची बायको 650 दिवस बिचारी प्रयत्न करत आहे की तिला काहीतरी न्याय मिळाला पाहिजे, आणि पोलीस प्रशासन तिला भाव देत नसल्यामुळे, त्याचं ऐकत नसल्यामुळे काय त्या बिचाऱ्या बाईली केलं, त्या बायकोली केलं तर त्या ठिकाणी तिला विषप्राशन करण्याचा विचार केला. म्हणजे पोलीस प्रशासन लक्ष देत नाही म्हणून एकाला जीव द्यावा लागतो, नाही तर जीव देण्याचा प्रयत्न करावा लागतो. आम्ही आमदार आहोत, 2 आमदार, त्यातलं एक माजी मंत्री, आणि त्यांना तुम्ही जर नीट उत्तरं देत नसताल तर मग गरिबाचं तुम्ही काय करणार आहात? गरिबाला तुम्ही फिरवतच ठेवणार का? मग कुठंतरी, आणि कार्यकर्त्याची काळजी होती, 4 तास झालं भेटवत नाही, का भेटवत नाही, काय मारलंय का त्याला, मारापिटी झाली का, ह्या सगळ्या गोष्टीच्या टेन्शनमध्ये आम्ही बोललो. आणि उद्या जाऊन जर पोलीस प्रशासन असंच वागणार असेल तर सामान्य लोकांसाठी, महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी, कार्यकर्त्यासाठी आवाज जर वाढवायचा असेल तर तो आम्ही आवाज वाढवू. पण एक समजून घ्या, आमच्यात आणि सत्ताधाऱ्यांमध्ये फरक. आम्ही खालच्या लेवलला जाऊन बोलत नाही. 3 दिवसापूर्वी सत्ताधारी आमदार 2 अधिकाऱ्यांना खालच्या लेवलला जाऊन आई बहिणीवरनं शिव्या दिल्या, त्या लेवलला आम्ही जाणार नाही. पण महाराष्ट्रासाठी, सामान्य लोकांसाठी आवाज वाढवायचा असेल तर आम्ही वाढवल्याशिवाय थांबणार नाही. शेवटचा प्रश्न, भाजपकडून आता पडळकरांवर कारवाई करण्याची काय अपेक्षा करतील असं वाटत नाही. आता देवेंद्र फडणवीस साहेबांचा खास माणूस आहे, राजकीय दृष्टिकोनातून भोंगण्यासाठी त्यांना तिथं ठेवलेलं आहे. कारवाई होईल असं वाटत नाही. जर चांगल्या विचाराचे सरकार असलं असतं तर कदाचित कारवाई झाली असती. पण हे सरकार असं फक्त कार्यकर्ते, पदाधिकारी, आमदार, खासदार यांच्या मागे उभं राहणारं सरकार, गरीब आणि विचाराच्या मागे उभं राहणारं सरकार नाही.
सर तर हे होते आपल्यासोबत रोहित पवार. अशाच प्रकारे त्यांनी याबद्दल कालचा जो गुंडाराज होता याबद्दलचं वक्तव्य केलेलं आहे. तर कॅमेरामॅन संतोषसह मी प्रतीक्षा, आवाज इंडिया मराठी.